पाऊस आहे का बीडला? नाही बाबा. नाही आहे, वातावरण बीडला आहे पण गरमी आहे खूप. अच्छा. रात्री येईल पाऊस. नगरला वातावरण आहे तसं. वातावरण आहे इकडं. हो ना. देव देवर्षी सर स्वागत. कसर का चालू करा ना, कसर कसर. हा, ओके ओके, सुरू करायचं. 8:05 झालेत. 8:05 ला म्हणलं ते. सर आलेत ना, हो, सगळे आलेत सुरू ना. करा ना. हो. सर सर आलेले देवकर आहेत. पण हा, आले. सुरू आलेले करा, करायचं. आहेत. चालू करा. हा. ओके ओके, चाल चाल. हो, करा करा. सर्वांना हा, सर्वांना माझा आवाज. नमस्कार. हा, येतोय सर आवाज. ठीक आहे ठीक आहे. ओके. ओके. सर्वांना नमस्कार. अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली संलग्न इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त व्याख्यानमाला महाराष्ट्र प्रांत आयोजित केलेली आहे. या विविध विषयावरील 75 व्याख्यान आयोजित करण्याचा मानस भारतीय इतिहास संकलन संस्थेचा आहे. यामध्ये आतापर्यंत विविध इतिहास विषयाशी संबंधित 4 व्याख्याने संपन्न झालेली आहेत. आजचं हे 5वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला इतिहासाचे अभ्यासक, लेखक, ज्याने विविध इतिहास विषयावरील पुस्तकं, ग्रंथसंपदा आपल्यासाठी मांडलेली आणि भारतीय इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. त्यामध्ये पाषाण पालवी असेल, मराठ्यांचा इतिहास असेल, इतिहासशास्त्र असेल, संशोधन, अध्यापन, लेखन परंपरा ह्या विषयाचं पुस्तक, प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार असे विविध विषयाचे पुस्तक आजचे व्याख्याते डॉक्टर प्रभाकर देव यांनी लिहिलेले आहेत. ते आज विषय आपल्यासमोर मांडणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थानी राज्यातील चळवळी ह्या व्याख्यानाचा विषय आपल्या समोर येणार आहे आणि त्याच्यातील विविध पैलू आपल्या सर्वांसमोर, इतिहास अभ्यासासमोर, विद्यार्थ्यांसमोर आणि इतिहास प्रेमींसमोर मांडले जाणार आहे. या कार्यक्रमाचं परिचय करण्याची विनंती मी उमेश
जगताप सर यांना करतो. उमेशजी जगताप, आजचे व्याख्याते डॉक्टर प्रभाकर देव यांचा परिचय आपण करून द्यावा. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय सर? ऐकूया. हो, येतोय येतोय, बोला. ओके. इतिहास संकलन संस्थेच्या वतीनं अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं एकूण 75 व्याख्यानांचं आयोजन आपण करत आहोत. यापूर्वी या व्याख्यानमालेमध्ये 4 पुष्प गुंफले गेले आहेत आणि 5वं पुष्प गुंफण्यासाठी अत्यंत ज्यांनी इतिहासाला वाहून घेतलेलं आहे असे डॉक्टर प्रभाकर देव हे आज आपल्यामध्ये 5वं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आहेत. मी इतिहास संकलन संस्थेच्या वतीनं आपलं व इतिहास संकलन संस्थेचे पदाधिकारी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसं पाहता परिचय अशा थोर व्यक्तींचा इथं शब्दातून देणं तसं कठीण काम असतं, परंतु एक परंपरा प्रथा देवसरांना इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक जण ओळखतात. त्यामुळे त्यांचा वेगळा परिचय देणं थोडं कठीणच, पण तरी देखील एक परंपरा म्हणून तसं आज योगायोग उत्तमच आहे की देवसरांचा परिचय देण्यासाठी मी बीडचा इतिहास संकलन समितीचा कार्यकर्ता, सूत्रसंचालन करणारेही बीडचेच कार्यकर्ते आणि देवसरांच्या कार्याला प्रारंभ झाला तो बीडमधूनच. 1961 मराठवाडा विद्यापीठातून MA झाल्यानंतर बलबीम महाविद्यालयामध्ये प्रथमतः प्राध्यापक म्हणून देवसर रुजू झाले. त्यामुळं खऱ्या अर्थानं देवसरांचं बीडशी उत्तम नातं आहे. 1972 डॉक्टर डिग्री मिळाली आणि त्यानंतर नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात पदव्युत्तर इतिहास विभागात प्रोफेसर व विभाग प्रमुख म्हणून देवसरांची नियुक्ती झाली. 1997 साठी तिथूनच सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतरही जवळपास 24 वर्ष झालं सतत लेखन संशोधन म्हणजे इतिहासाचा ध्यास घेतलेला असल्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवसर आहेत. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष तथा मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्षपद, त्याचबरोबर गोदातीर इतिहास संशोधन मंडळाचे संचालकपद, नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राचे संचालकपद, 6 विद्यार्थ्यांना PhD संशोधनामध्ये मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर अनेक संशोधन प्रकल्पात सहभागात आहे. जवळपास 15 ते 20 ग्रंथ प्रकाशित आहेत, 100 संशोधनपर लेख आहेत आणि सेवानिवृत्तीनंतरही संशोधन लेखनात देवसर सक्रिय सहभाग नोंदवत आहे. इतिहासाच्या वेगवेगळ्या आयामावर सरांचं लेखन आहे. आत्ता पसारकर सरांनी सांगितलं, शिल्प किंवा इतिहास लेखन, काही चळवळींचा इतिहास, अशा वेगवेगळ्या आयामावर सरांनी उत्तम प्रकारे लिहिलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हैदराबाद मुक्तीसंग्राम एक मौखिक दस्तावेज या संशोधन प्रकल्पाचं काम आणि त्या संपादनाचं काम, या ग्रंथाच्या संपादनाचं काम सरांच्याच मार्गदर्शन झालं. त्याचबरोबर हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल ॲक्युमेशन इन ओरल हिस्ट्री, हेरिटेज नांदेड, इतिहास एक शास्त्र, पाषाण पालवी, काळाची स्पंदनं, प्राचीन भारतीय संस्कृती, आग्नेय आशिया, आधुनिक भारत, अशी विविध ग्रंथसंपदा सरांच्या हातून निर्मिती झालेली आहे. भविष्यातील आम्हासारख्या इतिहासाच्या ज्ञात अभ्यासकांना मार्गदर्शनाचे असे अनेक मैलाचे दगड सरांनी निर्माण करून ठेवलेले आहेत. असे उत्तम इतिहासाचे गाडे अभ्यासक आज आपल्याला या 5व्या पुष्पासाठी लाभलेले आहेत. मला वाटतं हा अल्पसा परिचय मी या ठिकाणी त्यांचा देऊन थांबतो आणि परत एकदा सरांना मनपूर्वक आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी. या ज्ञान यज्ञात आपण सर्वजण सहभागी आहात. आपल्या महाराष्ट्रातील तमाम इतिहास तत्वज्ञ अभ्यासक यांचं स्वागत या इतिहास संकलन संस्थेच्या
या व्याख्यानमालेमध्ये आपला आहे. या पुढील जो विषय आपल्या समोर येणार आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थानी राज्यातील चळवळी, या विषयावर आम्हाला प्रबोधन, आमचं उद्बोधन, आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती मी आजचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रभाकर देव यांना करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर प्रभाकर देव सर. इतिहास संकलन समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालेत मी सर्वांसमोर उभा आहे म्हणण्यापेक्षा बसलेलो आहे, कारण हे वेब लेक्चर आहे. आज हैदराबाद मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो. आणि या अमृत महोत्सव साजरा करताना जसं स्वातंत्र्य चळवळ आठवते, तसं स्वातंत्र्य चळवळी बरोबरच पारतंत्र्याची धगही प्रकर्षानं मोठ्या प्रमाणात जाणवते. या पारतंत्र्याची झग जितक्या प्रकर्षाने जाणवेल तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं महत्व हे अधोरेखित होईल. आज आपण भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना मला आठवतोय तो पारतंत्र्याचा काळ. कारण ब्रिटिशांनी लादलेलं पारतंत्र्य नेमकं समजून घेतल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्याचं महत्व लक्षात येत नाही. आणि म्हणून थोडासा इतिहासाचा आढावा घेत थोडंसं मागे जावं लागणार आहे. मला आठवतोय तो अगदी वास्को द गामा, की ज्या वास्को द गामानं भारताला येण्याचा समुद्र मार्ग शोधला आणि भारताचा आणि पाश्चात्य देशाचा व्यापार हा पुन्हा नव्यानं सुरू झाला. हे ऐकून कदाचित आपण कदाचित आश्चर्यचकित व्हाल, कारण आम्ही मागचा इतिहास, सगळा प्राचीन इतिहास आम्ही पूर्णपणे विसरलेलो आहोत. प्रत्यक्षात रोमन साम्राज्याच्या उदयाबरोबरच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पैठणचं सातवाहन साम्राज्य अस्तित्वात आलेलं आहे. आणि सातवाहनांचा आणि रोमन साम्राज्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू झालेला आहे. हा जो व्यापार आहे, हा व्यापार पूर्णपणे एकांगी होता, निर्यात प्रधान हा व्यापार होता. आणि भारतातून मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंती वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या भारतातून मोठ्या प्रमाणात रोमन बाजारपेठेमध्ये निर्यात होत होत्या. आणि या इंडो रोमन व्यापारातच प्राचीन काळातल्या इंडो रोमन व्यापार हा समुद्रमार्गे होता. आणि या समुद्रमार्गे व्यापाराने अप्रतिम खऱ्या अर्थानं भारताला सोने की चिडिया बनवलं होतं. भारताला सोने की चिडिया बनण्याची जी प्रक्रिया आहे ती या सातवाहन साम्राज्यात खऱ्या अर्थानं सुरू झाली. आणि हा सातवाहन साम्राज्यात सुरू असलेला समुद्री व्यापार अगदी यादव कालखंडापर्यंत 12व्या-13व्या शतकापर्यंत निर्वेधपणे चालू होता. एक लक्षात घ्या, हा व्यापार नुसता व्यापार होता. या व्यापाराचं रूपांतर व्यापारवादात झालेलं नव्हतं. पुढे परिस्थिती अशी झाली की युरोपीय इतिहासामध्ये ख्रिश्चनांच्या मध्ये आणि तुर्कांच्या मध्ये धर्मयुद्ध सुरू झालं. आणि या धर्मयुद्धाचा परिणाम म्हणजे कॉन्स्टँटिनोपल ही रोमनांची दुसरी राजधानी होती, ही कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यात. या कॉन्स्टँटिनोपलचं वैशिष्ट्य असं होतं की या कॉन्स्टँटिनोपल मार्गे भारतातून युरोपकडे होणाऱ्या सगळ्या व्यापारी मार्ग या कॉन्स्टँटिनोपल मार्फत जातो. तुर्कांच्या ताब्यात कॉन्स्टँटिनोपल आल्याबरोबर गेली 1000-1500 वर्ष चालू असलेला हा व्यापार तुर्कांनी पूर्णपणे बंद पाडला. आणि तुर्कांनी हा व्यापार बंद पाडल्यामुळे साहजिकच पाश्चात्य जगामध्ये, युरोपियन मार्केटमध्ये
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंची प्रचंड प्रमाणात चणचण भासू लागली. हे सगळं घडत असतानाच आणखी एक महत्वाची गोष्ट घडली आहे की कॉन्स्टँटिनोपल हे शहर मध्ययुगीन परंपरेचं वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं केंद्र होतं. ही मध्ययुगीन परंपरा म्हणजे ग्रंथ प्रामाण्यवाद, बाबा वाक्यम प्रमाणम ही वृत्ती आणि बायबलचा शब्द हा शेवटचा शब्द मानणारी वृत्ती आणि त्याचबरोबर चर्च प्रणित ही सगळी धर्मसत्ता, हे सगळं 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावाबरोबर संपलं आणि पाश्चात्य जगामध्ये आधुनिक युगाचा प्रारंभ झाला. हे या आधुनिक युगाचा प्रारंभ म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये रेनेसान्स म्हणतात, रिबर्थ ऑफ नॉलेज म्हणतात, हे सगळं सुरू झालं. ख्रिश्चनांनीच ईश्वराच्या अस्तित्वावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. जेव्हा पोपनी सांगायला सुरुवात केली की राजा हा ईश्वराचा अंश आहे, तेव्हा काही अभ्यासकांनी ईश्वराच्याच अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला आणि जिथे ईश्वरच अस्तित्वात नाहीये तिथे ईश्वरानं राजा निर्माण केलाय या गोष्टी आम्हाला मान्य नाही असं ठणकावून सांगणारे विचारवंत युरोपामध्ये, रोममध्ये त्या काळात निर्माण झाले. आणि याचाच परिणाम म्हणून फ्रान्स मधले 3 अभ्यासक, हॉब्स, लॉक आणि रुसो, या 3 अभ्यासकांनी सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला आणि बुद्धिप्रामाण्याच्या आधारे हे स्पष्टपणे प्रतिपादित केलं की राजा ईश्वरानं निर्माण केलेला नाही, राजा हा प्रजाजनांनी, लोकांनीच आपल्या संरक्षणासाठी निर्माण केलेले एक पद आहे. आणि राजालाच कर देण्याचा करार संरक्षणाच्या मोबदल्यात हा प्रजाजनांनी केलेला आहे आणि राजा जिथे असफल ठरतोय या बाबतीत तिथे राजाला हटवण्याचा अधिकार सामान्य जनतेला आहे. हा विचार पहिल्यांदा 16व्या शतकामध्ये युरोपात मांडला गेला. त्याचाच परिणाम म्हणून फ्रेंच राज्यक्रांती झाली आहे, अमेरिकन राज्यक्रांती झाली आहे, रशियन राज्यक्रांती झाली आहे. हा जो राजाच्या विरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती आधुनिक युगाचं व्ययच्छेदक लक्षण आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात द्यावी. आणि या व्ययच्छेदक लक्षणाबरोबरच आधुनिकतेचे सगळे जे निकष आहेत, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व आहे, ही फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या गोष्टी, या सगळ्या, हे सगळं जे आधुनिकता आहे, ही सगळी आधुनिकता ही खरं म्हणजे फ्रेंच या तुमच्या कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर आली. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आली आहे की बायबलमध्ये आतापर्यंत सांगितलं गेलं होतं की पृथ्वी चपटी आहे आणि त्यावर नितांत श्रद्धा लोकांनी ठेवून होती. त्याबद्दल शंका घेणं देखील पाश्चात्य जगातल्या धर्मसत्तेला मान्य नव्हतं. तरीही काहींनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि पृथ्वी खरोखरच चपटी आहे का हे पाहूया आपण म्हणून समुद्र पर्यटनाला काही खलासी पोर्तुगालमधले बाहेर पडले आणि यांनी समुद्र पर्यटन पूर्ण केलं आणि समुद्र पर्यटन पूर्ण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वी चपटी नाही, पृथ्वी गोल आहे. आणि पृथ्वी गोल आहे, पृथ्वी वाटोळी आहे हे लक्षात आल्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट घडली की भारत हा देश पौर्वात्य भागात पूर्वेकडे आहे आणि जर आपण भारताला पोहोचायचं असेल, भारताला येण्यात, कारण भारताशी असणारा सगळा व्यापार पूर्णपणे ठप्प झालेला होता आणि पाश्चात्य जगामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वस्तूंची चणचण भासत होती आणि म्हणून त्याच्यावरचा मार्ग म्हणून कुठल्याही पद्धतीनं का होईना आपल्याला भारतात पोहोचलं पाहिजे, तरच आपण हा बंद पडलेला व्यापार पुन्हा सुरू करू शकू. या ईर्षेनं अनेक खलासी पोर्चुगालमधनं समुद्र पर्यटनाला बाहेर पडले. या खलाशांमध्येच कोलंबस आहे की ज्या कोलंबसानं भारताला येण्याचा समुद्र मार्ग शोधायच्या निमित्तानं तो अमेरिकेतून पोहोचला आणि त्याला असं वाटलं की आपण भारताचा शोध लावलाय पण इथे रेड इंडियन्स आहे. त्याचा शोध हा चुकीचा आहे हे सांगणारा वेस्पुसी अमेरिगो हा दुसरा खलासी गेला आणि वेस्पुसी अमेरिगोने हे स्पष्ट केले की हा भारताचा समुद्र किनारा नाहीये, एक नवा देश आहे. म्हणून त्या नव्या देशाला अमेरिगो हे वेस्पुसी अमेरिगोच्या नावानं नाव देण्यात आलं. सांगायचा मतितार्थ असा की इथे खऱ्या अर्थानं भारताला येण्याच्या समुद्र मार्गाचा शोध प्रयत्न सुरू झाले आणि या शोध प्रयत्नाचा फलित म्हणजे वास्को द गामा कालिकतला येऊन पोहोचले.
वास्को द गामाच्या पाठोपाठ म्हणजे पाठोपाठ पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांच्या पाठोपाठ फ्रेंच आले, फ्रेंचांच्या पाठोपाठ डच आले, डचांच्या पाठोपाठ सगळ्यात शेवटी जर कुणी आलं असेल तर ते इंग्रज आपली व्यापारी जहाजं घेऊन भारतात येऊन पोहोचले. या सगळ्या व्यापाऱ्यांचा उद्देश भारतातून व्यापार करायचा होता आणि भारतात काही हे व्यापारी भारतातच थांबले नाहीत, तर आग्नेय आशियामध्ये ह्या सगळ्या युरोपियन खलाशांनी आपली मोर्चा वळवलेला होता. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू झाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 1500 वर्ष चालू असलेला नुसता व्यापार होता, आता 16व्या शतकापासून सुरू झालेला जो व्यापार आहे तो नुसता व्यापार न राहता त्याचं रूपांतर व्यापारवादामध्ये झाले. आणि या व्यापारवादाचा प्रारंभ होतोय इंग्रजांनी भारतामध्ये निरनिराळ्या वसाहती, निरनिराळ्या वखारी स्थापन करण्यामध्ये. मुंबईला इंग्रजांची वखार स्थापन झाली. वखार म्हणजे व्यापारी केंद्र. अशी व्यापारी केंद्र कलकत्ता, मुंबई, मद्रास, दिल्ली या ठिकाणी इंग्रजांनी स्थापन केली. आणि या व्यापारी वखारींच्या मार्फत मोठ्या प्रमाणात इंडो युरोपियन व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आणि या व्यापाराचं प्रत्यंतर, व्यापारवादाचं रूपांतर वसाहतवादामध्ये झालं. इंग्रजांनी या सगळ्या भागामध्ये मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली या सगळ्या भागामध्ये आपल्या व्यापारी वसाहती सुरू झाल्या. नुसतं वसाहतीच न राहता वसाहतींचं रूपांतर पर्यायानं साम्राज्यवादामध्ये. आणि इंग्रजांचं साम्राज्य हळूहळू टप्प्याटप्प्यानं भारतामध्ये प्रस्थापित व्हायला लागलं. हा सगळा इंग्रजांनी प्रस्थापित व्यापार विस्तार करण्याचा आणि संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रक्रियामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट कोणती घडली असेल तर ती इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीनी आपलं लक्ष सगळं व्यापारवादावर आणि वसाहतवादावर केंद्रित केलेलं. या विस्तारवादाचाच एक भाग म्हणून 1858च्या दरम्यान डलहौसी हा गव्हर्नर जनरल आला. आणि या डलहौसीनी एक महत्वाची गोष्ट हळूहळू करायला सुरुवात केली की आपला आजूबाजूला असलेले जे निराळे राजे आहेत या राजे रजवाड्यांचं राज्य आपल्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा प्रयत्न केला. इथे अजून ब्रिटिश साम्राज्य प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं नाहीये. इथे आहे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य. आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यामध्ये हळूहळू सत्ता विस्तार करायला ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली. आणि या सत्ता विस्ताराच्या प्रयत्नात पहिली गोष्ट तर डलहौसीने केली असेल तर अनेक निरनिराळे राज्य खालसा करून ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातच झाशीची राणी हिचं राज्य खालसा करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य युद्ध उभं राहिले. 1857चं स्वातंत्र्य समर हे खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जर कुठे सुरू झालं असेल तर ते ही राज्य जी खालसा व्हायला लागलेली होती त्या खालसा राज्य झालेल्या राजांनी प्रामुख्यानं बंड उभा. कालांतराने हा संघर्ष जो 1857चा स्वातंत्र्य समराचा संघर्ष आहे तो सैनिकांमध्ये गेला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उठाव झाला. आणि पहिलं इतिहासामध्ये महाभारताच्या स्वातंत्र्य युद्धाचा पहिला क्षण हा नोंदवला गेला. 1857च्या या सगळ्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली आणि इंग्लंडच्या राणीचं राज्य खऱ्या अर्थानं भारतात सुरू झालं. ते 1858 नंतर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि इंग्लंडचा युनियन जॅक, ईस्ट इंडिया कंपनीचा जॅक नाही, ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज नाही तर ब्रिटिश इंडियाचा युनियन जॅक हा भारतामध्ये, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, कलकत्तामध्ये, मद्रासमध्ये हा फडकायला लागला. आणि इथे खऱ्या अर्थानं इंग्रजांचं भारतावर पारतंत्र्य सुरू झालं. हे पारतंत्र्य जसं सुरू झालं त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की डलहौसीनी आणि वॉरेन हेस्टिंग्जनी सत्ता विस्ताराचा प्रचंड प्रयत्न करून देखील भारतामधली अनेक राज्य आपल्या ताब्यात घेऊन देखील
1858 पर्यंत नव्हे 1947 पर्यंत भारतामध्ये 562 राज्य अस्तित्वात होती. ही 562 राज्य इंग्रजांची मांडलिक होती. ही राज्य स्वतंत्र राज्य आहेत. या राज्यांमध्ये राजाचा शब्द हा कायदा आहे. या राज्यांमध्ये इंग्रजांच्या पार्लमेंटचा किंवा गव्हर्नरांचा प्रभाव नाहीये. किंबहुना ह्या सगळ्या राज्यांनी इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलंय आणि मांडलिकत्व स्वीकारून जास्तीत जास्त काय घडलंय तर यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचा रेसिडेंट येऊन बसला. तेव्हा ही सगळी राज्य 562 राज्य 1947 पर्यंत अस्तित्वात आहे. खरा आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपलं लक्ष हे प्रामुख्याने केंद्रित झालेलं असतं ते मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली आणि कलकत्ता या सगळ्या ज्या प्रेसिडेन्सीज आहेत इंग्रजांच्या, या इंग्रजांच्या प्रेसिडेन्सीज मध्ये झालेला जो स्वातंत्र्य संग्राम आहे त्या स्वातंत्र्य संग्रामावर आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. प्रत्यक्षात इंग्रजांनी एक लक्षात घेतली पाहिजे आपण गोष्ट की अगदी 1857 नंतर देखील संपूर्ण हिंदुस्थान इंग्रजांच्या कधीच ताब्यात नव्हता. 2 प्रकारचं ताबेदारी इंग्रजांची होती. एक प्रत्यक्ष इंग्रजांच्या ताब्यात असलेला प्रदेश ज्याला ब्रिटिश इंडिया म्हणून आपण ओळखतो, हा भाग वेगळा. इथे पूर्णपणे ब्रिटिशांचं पारतंत्र्य होतं. डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स नेमले गेले होते. प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर युनियन जॅक इंग्रजांचा फडकत होता. इंग्रजांचा कायदा ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश गव्हर्नमेंटने लादलेला हा सगळा कायदा इथे लागू होत होता. हा भारत वेगळा, ब्रिटिश इंडिया वेगळा. आणि दुसरा जो भारत आहे तो भारत म्हणजे 562 संस्थानी राज्यांचा भारत आहे. या 562 राज्यांचा जो भारत आहे त्या भारतामधल्या स्वातंत्र्य चळवळी भारतीय स्वातंत्र्य चळवळ अभ्यासताना लक्षातच घेतल्या जात नाही. त्या जर लक्षात घ्यायच्या असतील तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला हा जो स्टेटची म्हणजे राज्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे तो आवर्जून लक्षात घ्यावा लागेल. यातल्या बहुसंख्य राज्य 562 राज्य आहे ते लक्षात घ्या. ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जर कोणाला पराभूत करायचा प्रयत्न केला असेल तर आमच्या जंगलांमध्ये असलेले जे आदिवासी राजे रजवाडे होते, या आदिवासी राजे रजवाड्यांची राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. तेव्हा खऱ्या अर्थानंच पहिल्यांदा ज्यांना कोणी पराभूत करायचा प्रयत्न केला असेल तर ते या आदिवासींनी आणि या आदिवासींनी मोठ्या प्रमाणात आपलं राज्य टिकवण्याचा प्रयत्न केला, मोठा संघर्ष केला. हा आदिवासींचा संघर्ष फारसा लक्षात घेतला जात नाही. तो मुद्दाम लक्षात घेण्याची नितांत गरज खऱ्या अर्थात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या संपूर्ण राज्यांमध्ये असलेले 562 राज्यांमध्ये हळूहळू इंग्रजांचा किंचितसा प्रभाव वाढत चालला. तैनाती फौजेची योजना या बहुसंख्य राज्यांनी स्वीकारली, 562 राज्यांनी. आणि तैनाती फौज म्हणून ब्रिटिशांचं सैन्य या ठिकाणी आलं. हैदराबाद राज्याचा विचार करायचा झाला तर ब्रिटिशांचं सैन्य जालना, औरंगाबाद इथे जे कॅन्टॉन्मेंट इस्टॅब्लिश झाले, हैदराबाद, सिकंदराबाद, निजामाबाद या सगळ्या भागामध्ये जिथे कॅन्टॉन्मेंट स्थायिक झाले, हे कॅन्टॉन्मेंट म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्याचं क्षेत्र. आणि हे ब्रिटिश सैन्य तैनाती फौजेच्या योजनेअंतर्गत या राज्यांमध्ये प्रस्थापित झाले. सांगायचा मतितार्थ असा की 1857 नंतर इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाल्यानंतर ब्रिटिशांचं जे प्रत्यक्ष राज्य अस्तित्वात आलं त्या ब्रिटिशांचं राज्य प्रत्यक्ष हे फक्त या ब्रिटिश प्रॉव्हिन्सेस मध्ये होतं. आणि या राज्यांमध्ये ब्रिटिशांचा अप्रत्यक्ष प्रभाव होता. ब्रिटिशांचा रेसिडेंट तिथे होता. हैदराबादमध्ये किंग कोठी या ठिकाणी रेसिडेन्सी इस्टॅब्लिश झाली आणि ब्रिटिश रेसिडेन्सीवर फक्त त्याच ठिकाणी हैदराबाद राज्यात इंग्रजांचा युनियन जॅक फडकत.
तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रिटिश इंडियातलं पारतंत्र्य हे डायरेक्ट ब्रिटिश इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या इंग्रजांचं पारतंत्र्य होतं. तर त्यापेक्षा भयानक अवस्था 562 राज्यांमधली होती. या 562 राज्यांमधली परिस्थिती आपण लक्षातच घेत नाही आहोत. या 562 राज्यांमध्ये मध्ययुगीन सल्तनत होती. मध्ययुगीन परंपरेचं राज्य होतं. इथे जमीनदारी होती, वतनदारी होती, जहागीरदारी होती, राजाचा शब्द हा शेवटचा शब्द ही परिस्थिती होती. समाज अगदी अगदी मागासलेला असा समाज होता. कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व हे शब्दच आमच्या या राज्यांपर्यंत पोहोचलेले नव्हते. अशी अवस्था या सगळ्या 562 राज्यांची होती. आणि म्हणून एक लक्षात घ्या, या 562 राज्यांमधली जी चळवळ आहे, स्वातंत्र्य चळवळ, ही स्वातंत्र्य चळवळ देखील अगदी वेगळ्या प्रकारची. भारतीय स्वातंत्र्य चळवळीपेक्षा या स्वातंत्र्य चळवळीचा स्वतंत्रपणे अभ्यास करणं अगत्याचं आहे. त्यावरूनच खऱ्या अर्थानं आमच्या पारतंत्र्याची जी दाहकता आहे, ती दाहकता तेव्हाच जाणवेल जेव्हा आपण या राज्यांमधल्या चळवळींकडे लक्ष देऊ. राज्यांमधल्या चळवळींकडे लक्ष द्यायचं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा माझ्या नजरेसमोर आहेत प्रामुख्याने 3 राज्य. आणि याच 3 राज्यांसारखीच बहुसंख्य राज्ये मुस्लिम सल्तनतीची होती. जी सगळ्यात मोठी राज्य आहेत 562 राज्यांपैकी, त्यातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे आपलं हैदराबादचं निजाम संस्थान. हैदराबादचं निजाम संस्थान 1 कोटी लोकसंख्या असलेलं आणि भौगोलिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर इंग्लंडपेक्षाही मोठं असलेलं हैदराबादचं संस्थान. या हैदराबादच्या संस्थानामध्ये प्रामुख्यानं 85% रयत जी आहे ती हिंदू रयत आहे आणि 11-12% फक्त मुस्लिम रयत आहे. मुळात हैदराबादचं राज्य अस्तित्वात जे आलं ते मोगलांच्या अवनतीच्या काळात, शेवटच्या टप्प्यावर, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 नंतर जी अनागुंदी माजली मोगल साम्राज्यात, त्या अनागुंदीचा फायदा घेऊन हैदराबादच्या निजामानं आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं. हैदराबादचा निजाम म्हणजे मुळातला औरंगाबादचा मुघलांचा सुभेदार. या मुघलांच्या सुभेदारानं उस्मान अली पहिल्यानं 1724 साली मुघलांच्या विरुद्ध बंड केलं आणि स्वतःचं स्वतंत्र राज्य जाहीर केलं. 1724 साली अस्तित्वात आलेलं हैदराबादचं राज्य भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 13 महिने कायम टिकले नाही. नुसतंच कायम टिकलेलं नाहीये, तर या हैदराबाद राज्याच्या निजामाची भूमिका ही आहे की मी एकटा, स्वतंत्र भारत जरी झालेला असला तरी मी एकटा मुघलांचा वारस आहे आणि मुघलांचा वारसा राज्य म्हणून मी इथे सांभाळणार आहे. मला भारतामध्ये विलीन व्हायचं नाहीये. स्वतंत्र राहण्याचा निश्चय केलेला हैदराबादचा निजाम. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हैदराबादची चळवळ जर समजून घ्यायची असेल तर हैदराबादच्या चळवळीचा मूळ गाभा जो आहे तो स्वतंत्र हैदराबादच्या कल्पनेत आहे. हैदराबाद स्वतंत्र राखण्याचा प्रयत्न एका बाजूला होतोय, एका बाजूला होतोय म्हणजे मुस्लिम सत्तेकडनं होतोय, 10-12% असलेलं मुस्लिम रयतेकडनं होतोय आणि 85% हैदराबाद राज्यातली रयत ही प्रामुख्यानं भारताची एकरूप होण्यासाठी उत्सुक आहे, लोकशाहीसाठी उत्सुक आहे. इथे एक लक्षात घ्या की ही परिस्थिती केवळ हैदराबाद राज्याची नाही आहे, अशीच परिस्थिती काश्मीरची आहे. काश्मीर आणि हैदराबाद ही दोन्ही मोठाली राज्य. हैदराबादची परिस्थिती अशीच. हैदराबादचा हरिसिंग हिंदू राजा, परंतु काश्मीरियतची परंपरा 1000-1500 वर्षाची भारतीय परंपरा तो राखून ठेवणारा. पण या परंपरेबरोबरच काश्मीर हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल राज्य झालं आणि मुस्लिम बहुल जे राज्य झाल्यामुळं मुस्लिमांच्या प्रभावाखाली या हरिसिंगाला राहावं लागलं. तरी त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपणही आपलं स्वतंत्र राज्य कायम राखायचं.
मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 साली 15 ऑगस्ट 1947, तेव्हा प्रत्यक्ष कुणाला स्वातंत्र्य मिळालं हे समजून घेणं अगत्याचं आहे. कुणाला स्वातंत्र्य मिळालं तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जे स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला हे ब्रिटिश इंडियातल्या रयतेला स्वातंत्र्य. ब्रिटिश इंडियातली रयत म्हणजे मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली, बॉम्बे या ज्या प्रेसिडेन्सीज आहेत, या प्रेसिडेन्सीज मध्ये राहणारी रयत मुक्त झाली. कुणाकडून? ब्रिटिशांच्या प्रभावातून. तिथला युनियन जॅकचा झेंडा खाली उतरला आणि तिथे तिरंगा फडकला. कुठे तिरंगा फडकला? मुंबईमध्ये तिरंगा फडकला, दिल्लीमध्ये तिरंगा फडकला, कलकत्त्यामध्ये तिरंगा फडकला. या सगळ्या ठिकाणी तिरंगा फडकला. पुण्यात तिरंगा फडकला आणि वंदे मातरमचा उद्घोष करत भारतीय स्वातंत्र्य मिळालं. परंतु त्याचबरोबर कुणाला स्वातंत्र्य मिळालं नाही इकडे जर आपण लक्ष देऊया. 562 राजांना, राजे जे इंग्रजांचे मांडलिक होते, त्या मांडलिकांना स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे दोघांना स्वातंत्र्य मिळालं. कुणाला? ब्रिटिश इंडियातल्या रयतेला जसं स्वातंत्र्य मिळालं तसं 562 राजांना इंग्रजांनी स्वतंत्र केलं. हे 562 राजे इंग्रजांच्या मांडलिकत्वात अडकलेले होते. इंग्रजांनी भारत सोडायचं ठरवल्याबरोबर त्यांनी या राजांना सांगितलं की तुम्ही आता मुक्त आहात, तुम्ही आता आमचे मांडलिक राहणार नाहीये. आणि त्यांना स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय केलं तर त्यांना 3 पर्याय दिले की तुम्ही आता आमच्या ताब्यात नाही, तुम्ही आता आमच्या प्रभावाखाली राहणार नाही आहात, आम्ही भारत सोडून चाललेलो आहोत, तुम्हाला 3 पर्याय आम्ही देतो. आणि हे 3 पर्याय म्हणजे त्यातला पहिला पर्याय होता की ब्रिटिशांची या राजांनी हवं तर भारतात विलीन व्हावं. दुसरा पर्याय होता हवं तर त्यांनी पाकिस्तानात विलीन व्हावं. आणि तिसरा पर्याय होता भारतातही तुम्हाला विलीन व्हायचं नसेल, पाकिस्तानातही विलीन व्हायचं नसेल तर तुम्ही आता जसे मांडलिक स्वतंत्र मांडलिक राजे म्हणून राहत होतात तसं मांडलिक राजे म्हणूनही राहायला हरकत नाही. तुम्ही स्वतंत्र भारताचं मांडलिकत्व स्वीकारा. हा तिसरा पर्याय आहे. सुदैवानं म्हणजे हे एक राजकारण प्रामुख्याने लक्षात घ्या, युरोपियनांचं राजकारण लक्षात घ्या की इथे ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये आणि पाश्चात्य जगातल्या सगळ्यात अभ्यासकांना, ऑक्सफोर्ड केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ट्रॅडिशननी म्हणलेल्या भारत हा एक स्वतंत्र एक अखंड राष्ट्र आहे ही कल्पनाच त्यांना मांडली. भारत हे अखंड राष्ट्र नाहीच आहे, तर अनेक राज्यांचं हे कडबोळ आहे. युरोपात जशी वेगवेगळी राज्य आहेत तशी स्वतंत्र राज्य म्हणजे हैदराबाद राज्य भारतातली सगळी स्वतंत्र राज्य आहे. ते एकत्र येणारच नाही आणि भारत स्वतंत्र राहूच शकणार नाही एकत्र राष्ट्र म्हणून. या भूमिकेतून ब्रिटिशांचं हे सगळं राजकारण चालू होतं. या राजकारणाचाच एक भाग म्हणून एक लक्षात घ्या की 562 राजांना 562 राज्य जे अस्तित्वात आले होते, राज्य जी अस्तित्वात होती ती 562 राजांना इंग्रजांनी स्वतंत्र राहण्याचा पर्याय दिलेला होता. आणि हा जर पर्याय मान्य झाला असता तर काय घडलं असतं तर भारतीय उपखंडामध्ये 564 राज्य अस्तित्वात आली असती. 562 ही राज्य, 63वा स्वतंत्र भारत आणि 64वा पाकिस्तान. सुदैवानं सरदार वल्लभभाई पटेलांच्या राजनीतीचा भाग म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांनी या राजांना प्रत्येकाला भेटून हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की इंग्रजांनी जरी हे 3 पर्याय दिलेले असले तरी तुम्हाला स्वतंत्र राहणं योग्य नाही. भारत हे अखंड राष्ट्र आहे, या राष्ट्राशी तुम्ही संलग्न व्हावं आणि भारतात विलीन व्हावं असा विलिनीकरणाच्या मसुद्यावर सरदार वल्लभभाई पटेलांनी
त्यांच्या सह्या घेण्याचा प्रयत्न जवळपास 1 वर्ष 1.5 वर्ष हा प्रयत्न चालू होता. आणि या प्रयत्नाचंच फलित म्हणून खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारत, अखंड भारत म्हणून जो उभा आहे त्याचं सारं श्रेय हे सरदार वल्लभभाई पटेलांना जातं. हे प्रामुख्यानं इतिहासाच्या अभ्यासकांनी लक्षात घेतलं. यानंतरच एक महत्वाची गोष्ट आणखी लक्षात घ्यायची की सरदार वल्लभभाई पटेलांनी एका बाजूला हा सगळा प्रयत्न सुरू केलेला असला तरीही 3 राज्य जी बहुतांशी मुस्लिम बहुल राज्य आहेत, जिथे मुस्लिमांच्या सल्तनती आहेत, अशा 3च सल्तनतींनी स्वतंत्र भारतात राहायचं नाकारलं आणि आपलं स्वातंत्र्य कायम टिकवण्याचा प्रयत्न. हे या 3 राज्यांपैकी आपलं हैदराबाद राज्य एक महत्वाचं राज्य. हैदराबाद राज्य या सगळ्या 562 राज्यांमध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जर आणि सगळ्यात मोठं ताकदवर जर कोणतं राज्य असेल तर आपल्या हैदराबादचं राज्य. जवळपास इंग्लंडच्या एवढा भौगोलिक परिसर असलेला, 1 कोटीची पॉप्युलेशन असलेलं आणि या 1 कोटीच्या पॉप्युलेशन मध्ये बहुभाषिक लोक, आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 भाग मिळून हा हैदराबाद राज्य होतं. 16 जिल्ह्यांचं मोठं राज्य म्हणजे हैदराबाद राज्य. या 16 जिल्ह्यांपैकी 5 हैदराबाद, 5 मराठवाडी मराठी भाषिक राज्य मराठवाड्याचे, 8 तेलंगण भाषिक राज्य तेलंगणाचे आणि 3 कर्नाटकी भाषिक कर्नाटकाचे. म्हणजे आंध्र, तेलुगू, कन्नडी आणि मराठी आणि शिवाय उर्दू भाषा, हिंदी भाषा असं बहुभाषिक राज्य हे हैदराबादचं संस्था. या हैदराबाद राज्यामध्ये 1724 पासून मुस्लिमांची सत्ता आली. दुर्दैवानं हैदराबाद राज्य आणि विशेषतः मराठवाडा हा महाराष्ट्राचा जरी भाग असला तरी महाराष्ट्रातला हा मराठवाडा इतका दुर्दैवी होता की याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्रस्थापनेच्या प्रयत्नात याचा फारसा योगदान राहिलं. किंवा शिवाजी महाराजांचं स्वराज्य आमच्यापर्यंत येऊनच पोहोचलं नाही. आम्ही 1753 पासून किंवा त्याही अगोदरपासून मुसलमानांच्या या सगळ्या अत्याचाराने भरडले गेलो आणि हे भरडलं जाणं हे अगदी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही आमच्या नशिबी कायम होतं. ही अवस्था लक्षात घ्या. तेव्हा सांगायचा मतितार्थ हे हैदराबाद राज्य सगळ्यात मोठं राज्य होतं, याचं स्वतंत्र चलन होतं. आमच्याकडे ब्रिटिश इंडियामध्ये चालू असलेला इंग्रजी रुपया आमच्याकडे चालत नव्हता. मनमाडला असलेले पैसे आम्हाला बदलावे लागत होते ना औरंगाबादला आहे. ही अवस्था होती. त्याचबरोबर आमचं चलन जसं वेगळं होतं तसं पोस्ट ऑफिस वेगळं होतं. पोस्ट ऑफिस जसं वेगळं होतं तशी आमची रेल्वे वेगळी होती. निजाम स्टेट रेल्वे NSR नावाची रेल्वे या मनमाड पासून ते तुमच्या हैदराबाद पर्यंत, सिकंदराबाद पर्यंत होती. पण याही ठिकाणी ही रेल्वे सगळी चेकअप केली जायची. कुठे वैजापूर जवळ, तिथे हैदराबाद राज्य आम्ही क्रॉस करून स्वतंत्र म्हणजे ब्रिटिश इंडियात येतो, तिथे सगळं संपूर्ण पोलादी अशा प्रकारची बॉर्डर होती. माध्यम इंग्रजी, माध्यम उर्दू माध्यम होतं. प्रशासनाचं माध्यम उर्दू, आमच्या शिक्षणाचं माध्यम उर्दू. इंग्रजीचा आणि मराठीचा कुठलाही दुरान्वयाने संबंध इकडे येत होता. मुंबई पुण्याची वर्तमानपत्र मराठवाड्यामध्ये लपून छपून आणावी लागायची. इतकी भयानक अवस्था हैदराबाद राज्याची अगदी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत. अशीच अवस्था काश्मीरची आहे. काश्मीरमध्ये हरिसिंग हा राजा आहे, पण अगदी हैदराबाद राज्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती काश्मीरची आहे. हैदराबाद राज्यामध्ये मेजॉरिटी हिंदूंची आहे. 85% रयत हिंदू आहे आणि 15% 11-12% रयत मुसलमान आहे, पण राजा मुस्लिम आहे. काश्मीरमध्ये हजारो वर्षाची परंपरा, भारतीय परंपरा असलेलं राज्य जरी असलं, काश्मीरियत ज्याला आपण म्हणतो ते काश्मीरियत म्हणजे भारतीय संस्कृतीची परंपरा. ही काश्मीरियतची परंपरा कायम असून देखील त्या ठिकाणी गेल्या 200-400 वर्षामध्ये मुस्लिम डॉमिनेशन वाढलं आणि म्हणून 85% तिथली रयत मुसलमान, हिंदू मात्र हरिसिंग. या उपरही हरिसिंगाने स्वतंत्र राहायचं ठरवलं. त्याच्या डोक्यात असा विचार की आपण हिंदू आहोत,
म्हणून भारताकडून आपल्याला सपोर्ट मिळेल आणि आपली पॉप्युलेशन आहे म्हणून मुस्लिम पॉप्युलेशनमुळे आपल्याला पाकिस्तानातूनही सहकार आणि आपण बफर स्टेट हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या मध्ये असं बफर स्टेट म्हणून आपण राहू शकू या कल्पनेने हरिसिंगांनी स्वतंत्र राहायचा प्रयत्न. तसाच प्रयत्न जुनागड नावाचं तिसरं संस्थान होतं गुजरातच्या बॉर्डरवर, त्या जुनागडच्या संस्थानाने प्रयत्न. सांगायचा मतितार्थ असा की या सगळ्या प्रयत्नामध्ये जुनागड अर्थात शेवटी पुन्हा भारतात विलीन झाली गोष्ट वेळ आलायदा, पण सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न जो राहिला तो हैदराबादच्या स्वरूपात. हैदराबादच्या निजामाला आपलं स्वातंत्र्य टिकवायचं होतं सातत्यानं आणि मुघलांचा वारसा म्हणून तो स्वतंत्र मुस्लिम राज्य कायम टिकून. इथे खरा संघर्ष जो सुरू झाला तो मुस्लिम राज्य टिकवण्याची प्रक्रिया जी निजामानं सुरू केलेली आणि निजामाला मदत करण्यासाठी म्हणून इत्तेहादुल मुसलमीन या नावाच्या जी संघटना अस्तित्वात आल्या त्या संघटनेने रझाकार संघटना उभी केली आणि अक्षरशः लक्षावधी मुस्लिम रझाकार सशस्त्र हे हैदराबाद राज्यातल्या रयतेवर प्रचंड अत्याचार करायचे. ही अवस्था हैदराबाद राज्याची आहे. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद राज्यामध्ये प्रामुख्यानं तिसरं पाकिस्तान निर्माण व्हायची प्रक्रिया सुरू झाली. हैदराबाद राज्यामध्ये भारताच्या अगदी हृदयस्थानी तिसरं पाकिस्तान निर्माण होण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आलेली होती. अगदी हैदराबादच्या निजामानं सगळ्या बॉर्डर सील केलेल्या होत्या. मुंबई पुण्याची वर्तमानपत्र देखील इथे येऊ शकत नव्हती. अशी भयानक अवस्था हैदराबाद राज्याची आहे. सांगायचा मतितार्थ मी जो या विषयाची मांडणी करताना जे म्हटलं की भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संस्थानी राज्यातल्या चळवळी, या संस्थानी राज्यातल्या चळवळीचं प्रातिनिधिक रूप जर कुठे पाहायचं असेल तर ते हैदराबाद राज्यामध्ये पाहता येईल. हैदराबाद राज्यातली जी प्रातिनिधिक चळवळ आहे ही प्रातिनिधिक चळवळ कशा स्वरूपाची आहे तर भारतात विलीन होण्याची इच्छा आहे. स्वतंत्र भारताशी एकरूप होण्याची मानसिकता हैदराबाद राज्यातल्या बहुसंख्य रयतेच्या मनात आहे. तर राज्यातली 15% रयत आणि हैदराबादचा निजाम हा मात्र आपल्याला स्वतंत्र राहायचं आहे या भूमिकेत तो वागतो. ही अवस्था असताना या अवस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं जो सुरू झाला हैदराबाद राज्यात तो 1938 ला म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संस्थानी राज्यांमधल्या चळवळी याच्यातला फरक आपल्या लक्षात यावा म्हणून मुद्दाम हे तुम्हाला सांगतोय की 1885 साली अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली आहे सर लॉर्ड A.O. ह्यूमच्या नेतृत्वात आणि व्यासपीठ भारतीय स्वातंत्र्य चळवळीला काँग्रेसच्या रूपात 1885 साली मिळालं. त्याच अवस्थेमध्ये त्याच परिस्थितीमध्ये हैदराबादचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हैदराबाद राज्यामध्ये 1938 ला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जागृतीची पहिली चाहूल लागली. आणि ही राजकीय जागृतीची पहिली चाहूल लागली ती कशा स्वरूपात तर आपण ही संघटित व्हावं ही कल्पना हैदराबाद राज्यामध्ये निर्माण झाली. त्यापूर्वी हैदराबाद राज्यातले लोक अगदी लपून छपून का होईना पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जात होते, परंतु मोठ्या मुश्किलीने त्यांना त्या कार्यक्रमाला वगैरे आले. पण गांधींचा प्रभाव होता. नवविचार आधुनिक विचार लोकमान्य टिळकांच्या निमित्तानं काही ठिकाणी गणेशोत्सव वगैरे सुरू झालेले होते, पण अगदी किरकोळ गोष्टी होत्या. खऱ्या अर्थानं प्रयत्न जो सुरू झाला तो 1938. हैदराबाद स्टेट काँग्रेस नावाची संघटना भारतीय काँग्रेसच्या धर्तीवर हैदराबाद राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न 1938 मध्ये झाला आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. लोकांना संघटित करण्यासाठी, स्वातंत्र्याचे हक्क मिळवण्यासाठी, समता मिळवण्यासाठी, राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
1938ला एक संघटना स्थापन झाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या दिवशी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली त्याच दिवशी निजामानं फरमान काढून हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी आणली. हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी आली. सांगायचा मतितार्थ असा की ब्रिटिशांच्या इंडियामध्ये 1885 साली स्टेट काँग्रेस स्थापन होते. त्यांच्या आशीर्वादानंच हैदराबाद भारतीय स्वातंत्र्य चळवळ पुढे संघटित होते. स्टेट काँग्रेस सातत्यानं पुढे कंटिन्यू राहते. त्याच परिस्थिती, त्याच पार्श्वभूमीवर हैदराबाद राज्यामध्ये 1938ला ज्या दिवशी स्टेट काँग्रेस अस्तित्वात येते त्याच दिवशी स्टेट काँग्रेसवर बंदी येते. आणि नुसती बंदीच येत नाही तर त्या बैठकीला असलेल्या सगळ्यांना तुरुंगात डांबलं जातं. 10-15 वर्षाच्या शिक्षा होतात. कशासाठी? तर इंग्रजांनी त्या तुमच्या हैदराबादच्या निजामाच्या परवानगी शिवाय तुम्ही संघटन करण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट घडते. स्वातंत्र्य या नावाचा प्रकार हैदराबाद राज्यामध्ये अगदी दुरान्वयानंही अस्तित्वात नव्हता. राजकीय स्वातंत्र्य तर नव्हतं, संघटन स्वातंत्र्य नव्हतं, धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं आणि सगळ्या प्रकारच्या पारतंत्र्यात हैदराबाद राज्यातली रयत ही अक्षरशः सडक पडलेली होती. अशा अवस्थेमध्ये 1938च्या दरम्यान आणखी एक महत्वाची गोष्ट घडते. जशी स्टेट काँग्रेसची स्थापना होते आणि लगोलग बंदी येते स्टेट काँग्रेसवर, तशी दुसरी महत्वाची घटना घडते हैदराबाद राज्याच्या संदर्भात. ती म्हणजे आर्य समाज. इथे आर्य समाजाची शाखा स्थापन होते आणि आर्य समाजाच्या वतीनं धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष उभा केला जातो, संघटन उभं केलं जातं. आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी म्हणून सत्याग्रह हैदराबाद राज्यामध्ये सुरू होतो तो 1938. या हैदराबाद राज्यामध्ये सुरू झालेल्या या सत्याग्रह, धार्मिक स्वातंत्र्यासाठी उभा राहिलेल्या सत्याग्रहासाठी संपूर्ण भारतातून आर्य समाजी हैदराबाद राज्यात येऊन धडकत आहेत. कसे लपून छपून येण्याचा प्रयत्न करतायत आणि मोठ्या प्रमाणात हा धार्मिक स्वातंत्र्याचा उद्घोष सुरू होतो. मुळात अगदी धार्मिक पारतंत्र्य कसं होतं याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर आर्य समाजी यज्ञकुंड हे यज्ञ संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आर्य समाजाने केलेला. जातीपाती विरुद्ध मोठ्या प्रमाणात संघर्ष आर्य समाजाने उभा केलेला. या सगळ्या विरुद्ध हैदराबाद राज्यातल्या प्रशासनानं पावलं टाकली. यज्ञकुंडा उभारण्याला परवानगी नव्हती आणि या सगळ्याच्या विरुद्ध म्हणून मोठ्या प्रमाणात आर्य समाजाने सत्याग्रहाची मोहीम काढली. अगदी पुण्यामध्ये भागानगर निशस्त्र प्रतिकार मंडळ स्थापन झालेलं होतं आणि भागानगरच्या निशस्त्र प्रतिकार मंडळाच्या वतीनं अनेक कार्यकर्ते हैदराबाद राज्यामध्ये या सत्याग्रहासाठी आले. सांगायचा मतितार्थ खऱ्या अर्थानं हैदराबाद राज्यामध्ये चळवळ जी सुरू होते ती 1938च्या दरम्यान राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष होतोय, धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष होतोय. पण या संघर्षाला फारशी प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना हा सगळा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न होतो. आणि आपल्याला एक आश्चर्य वाटेल, तुलना जर करायची झाली तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सशस्त्र लढा हा प्रामुख्यानं भूमिगत स्वरूपात झाला. हैदराबाद राज्यामध्ये मात्र सगळ्याच प्रकारचा संघर्ष हा भूमिगत चळवळीच्या रूपात आहे. म्हणजे हैदराबाद राज्यामधली भूमिगत चळवळ जी आहे ती भूमिगत चळवळ काँग्रेस प्रणित आहे. इथे काँग्रेस किंवा बाकीच्या अशा वेगवेगळ्या राजकीय बैठकांना फारसा स्कोप नाहीच आहे, फारसं स्वातंत्र्य इथे नाहीच आहे. इथे सगळ्यांनाच जन्ममरणाचा प्रश्न आहे, अनेकांना सगळ्यांनाच मृत्यूचा प्रसंग आहे, मरणाचा प्रसंग आहे. तिथे राजकीय वैचारिक विभागणी ही इथे अस्तित्वातच नाही. सगळेच जीव मुठीत धरून जगतायत. ही अवस्था 1938 पासून सुरू होते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ हैदराबाद राज्यामध्ये ही सुरू होते
की 1938 पासून ते 1948. हा 10 वर्षाचा जो हैदराबाद राज्यातल्या संघर्षाचा कालखंड आहे, हा 10 वर्षाचा कालखंड म्हणजे खऱ्या खऱ्या अर्थाने अत्यंत रोमहर्षक असा प्रसंग आहे. इथे हैदराबाद राज्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थांसारखे नेते, गांधी अगदी प्रखर गांधीवादी असे आणि अहिंसेवर नितांत श्रद्धा असणारी ही सगळी मंडळी हैदराबाद स्टेट काँग्रेसला संघटित करायचा प्रयत्न करते. आणि या संघटनेमध्येही मोठ्या प्रमाणात भूमिगत राहूनच हे सगळं संघर्ष त्यांना उभं करावं लागतं. सांगायचा मतितार्थ इथे हैदराबाद राज्यामध्ये पहिला जो सत्याग्रह होतो तो 1938चा. त्यानंतरची चळवळ जी उभी राहते ती वंदे मातरम म्हणण्यापासून. सारा भारत वंदे मातरम चळवळीने जेव्हा पेटून उठलेला आहे, तेव्हा हैदराबाद राज्यामध्ये वंदे मातरम म्हणण्यावर बंदी आलेली. आणि वंदे मातरम म्हणण्यावर बंदी आली कुठे? हॉस्टेलमध्ये, औरंगाबादच्या हॉस्टेलमध्ये, मुळात उस्मानिया विद्यापीठातल्या हॉस्टेलमध्ये वंदे मातरम म्हणून प्रार्थना म्हटली जायची, त्या प्रार्थनेवर बंदी आली. आणि मोठ्या प्रमाणात वंदे मातरम चळवळ उभी राहिली. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या चळवळीमध्ये तरुणांचा सहभाग झाला. आणि इथून खऱ्या अर्थानं हैदराबाद राज्याची स्वातंत्र्य चळवळीचा प्रारंभ झाला. पुढे 10 वर्षाच्या काळामध्ये निरनिराळ्या प्रकारचे सत्याग्रह झाले, वैयक्तिक सत्याग्रह झाले, सामूहिक सत्याग्रह झाले, जंगल सत्याग्रह झाले, सगळ्या प्रकारचे सत्याग्रह या ठिकाणी चळवळीमध्ये झाले. सांगायचा मतितार्थ भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या ज्या प्रकारच्या चळवळी झाल्या त्या सगळ्या प्रकारच्या चळवळी हैदराबाद राज्यात करण्याचा प्रयत्न झाला, पण तो निरर्थक ठरला. आणि अगदी शेवटी 1947ला जेव्हा भारताचं स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात आलं, तेव्हाही हैदराबाद राज्याची परिस्थिती भयानक आहे. वंदे मातरम म्हणता येत नाही, राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजावर बंदी आहे. तिरंगा वंदे मातरम म्हणणारे ते आपल्याकडे असे काही कार्यकर्ते होते. आंध्र प्रदेशातला एक वंदे मातरम नरसिंहराव म्हणून एक ग्रस्त आहे की त्यांनी वंदे मातरम वंदे मातरम म्हटलं की पोलिसांनी झोडपून काढलं आणि अक्षरशः 4-5 वेळेस तो बेशुद्ध पडला, पण वंदे मातरम म्हणणं त्यांनी थांबवलं नाही. असे वंदे मातरम रामचंद्रराव सारखे स्वातंत्र्य सैनिक हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये झाले. सांगायचा मतितार्थ असा की इथे मोठ्या प्रमाणात ही चळवळ या पद्धतीने सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो टप्पा, हा सगळ्यात अंतिमतः जो संघर्ष सुरू होतो तो जेव्हा भारताचं स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात आला, तेव्हा 1947ला 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र होतोय. आम्हाला वाटलं आपण हैदराबाद राज्यातही, आपण औरंगाबादमध्येही तिरंगा झेंडा फडकवू शकू, 15 ऑगस्ट 1947 आम्ही स्वातंत्र्य साजरे करू शकू. परंतु आम्हाला तो साजरा करता आला नाही. हैदराबाद राज्यामध्ये कुठेही 15 ऑगस्ट 1947ला तिरंगा फडकला नाही. एवढंच नव्हे तर तिरंगा जसा फडकला नाही तसा वंदे मातरम म्हणण्यावरही बंदी होती. जशी बंदी काश्मीरमध्ये अगदी परवापर्यंत 370 रद्द होईपर्यंत होती, तिरंगा फडकवणं तिथे भारताचा भाग बनून देखील काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणं जेव्हा शक्य नव्हतं ते 370 रद्द झाल्यानंतर परवा झालं. तसं हैदराबाद राज्यामध्ये 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करू शकलो नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आता हैदराबाद आज आपला भारत स्वतंत्र झाला म्हणून आपला तर अमृत महोत्सवी दिन आहेच आहे, पण त्याबरोबरच खऱ्या अर्थानं हैदराबाद राज्याचा अमृत महोत्सव वर्ष हे पुढच्या वर्षी सुरू होते. कारण 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्याबरोबर हैदराबादच्या निजामानं जैसे तसे करार केला स्वतंत्र भारत सरकारची, की माझं ब्रिटिशांशी जसे संबंध होते तसेच आता तुमच्याशी राहणार आहेत, हा जैसे त्याचा करार. मी स्वतंत्र भारतात वगैरे विलीन होणार नाही, हा जैसे त्याचा करार झाला. आणि हैदराबाद स्वतंत्र राहण्याचं ठरलं. हैदराबादने भारताचं मांडलिकत्व स्वीकारलं. एवढंच नव्हे तर मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर स्वतंत्र भारताचे वकील म्हणून मुन्शी रेसिडेन्सीवर आले आणि जिथे ब्रिटिश रेसिडेंट राहत होता
त्या ब्रिटिश रेसिडेंटच्या जागी के.एम. मुन्शी भारताचे वकील म्हणून हैदराबाद राज्यात राहिला. अगदी परकीय राज्यासारखीच परिस्थिती हैदराबाद राज्याची आहे. आणि ब्रिटिशांनी आणि स्वतंत्र भारताने देखील परकीय राज्य असल्यासारखंच हैदराबाद राज्याची वागणूक ठेवली. ही अवस्था 15 ऑगस्ट 1947 ची आहे. उशक काल होता होता पुन्हा काळ रात्र झाली अशी अवस्था ही हैदराबाद राज्यातल्या रयतेची होती. आणि 15 ऑगस्ट 1947 आम्हाला भारताच्या स्वातंत्र्य युद्धात मनोमनी फक्त सहभागी होता आलं. प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिन हैदराबाद राज्यामध्ये आम्ही साजरा करू शकतो. एवढंच नव्हे तर परिस्थिती भयानक बनत गेली. एवढी भयानक बनत गेली की अगदी हा सगळं वर्ष जे आहे 1947 ते 48 वर्ष भयानक क्लेशकारक असं वर्ष राहिलं हैदराबाद राज्याच्या. प्रचंड अत्याचार झाले. रझाकारांच्या फौजा उभ्या राहिल्या. सगळे आमचे बाकी गांधींवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या अहिंसक चळवळी सगळ्या इथे निरर्थक ठरल्या आहेत. आणि शेवटी सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या सगळ्या चळवळी निरर्थक ठरल्यानंतर हैदराबाद राज्यातल्या नेत्यांनी शेवटी पर्याय नसल्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून हातीशस्त्र घेतलं. हैदराबाद राज्यातला सशस्त्र संघर्ष हा हिंदुत्ववाद्यांनी किंवा बाकीच्या कोणीतरी असा लढलेला संघर्ष नाहीये. हा हैदराबाद राज्यातल्या सामान्य रयतेनी उभा केलेला सशस्त्र लढा आहे. ज्या सशस्त्र लढ्याला गांधी अहिंसेवर नितांत श्रद्धा असणारे नेते देखील या सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. स्वामीजींच्याच नेतृत्वाखाली 1947 ते 48 या वर्षामध्ये प्रचंड मोठा सशस्त्र लढा उभा राहिला. बॉर्डर कॅम्प्स अस्तित्वात आले. या बॉर्डर कॅम्प्स अस्तित्वात आले तसे बॉर्डर कॅम्प्स बरोबर सशस्त्र शिक्षण देणारे अशी केंद्र अस्तित्वात आले. संपूर्ण स्वतंत्र भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्रामाची कार्यालय उभे आहेत. मद्रास हे हैदराबाद मुक्ती संग्रामाचं मोठं कार्यालय होतं. मुंबईला मोठं कार्यालय होतं. मनमाडला मोठं कार्यालय होतं. आणि या निरनिराळ्या ठिकाणाहून मदती मिळवण्याचा प्रयत्न झाला. शस्त्रास्त्र भारतातून आणण्याचा प्रयत्न झाला. आणि शेवटी परिस्थिती तर इतकी भयानक झाली 1947 ते 48 दरम्यान की हैदराबादच्या निजामानं पाकिस्तानकडून शस्त्रास्त्र मिळवण्याचा प्रयत्न. बिदरच्या विमानतळावर त्यावेळेस एकदम प्रचंड मोठं विमान घेऊन शस्त्रास्त्र उतरले. ही 1947-48 वर्षातली गोष्ट. आणि शेवटी अंतिमतः परिस्थिती इतकी बिकट होत गेली की 1948च्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये परिस्थिती अशी भयानक झाली आहे की संपूर्ण कत्लेआम जाहीर होण्याचा प्रयत्न. 13 ऑगस्ट 1947 मला आठवत आहे औरंगाबादला कासिम रजवीचं व्याख्यान झालंय. आणि कासिम रजवीनी औरंगाबादच्या व्याख्यानामध्ये कत्लेआम जाहीर केला आहे 14 तारखेपासून. हे अगदी जबाबदारीने मी विधान करतोय कारण याबद्दलचे कागदपत्र पुरावे हैदराबादच्या स्टेट आर्काइव्ह मध्ये उपलब्ध आहे. आणि इथे 13 ऑगस्टला रात्रीच भारतीय सैन्याने चारी बाजूला हैदराबादला घेरलं आणि हैदराबाद राज्यामधलं पोलीस ऍक्शन सुरू झालं. याला पोलीस ऍक्शन असं म्हणून याच्यासाठी मुद्दाम म्हटलं जातं. प्रत्यक्षात हे लष्करी कारवाई. प्रत्यक्षात भारतीय लष्करच हैदराबाद राज्यामध्ये चारही बाजूंनी शिरलेला आहे. आणि अक्षरशः 4 दिवस 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असे 4 दिवस प्रचंड मोठा संघर्ष हैदराबादच्या निजामी सैन्याशी झालेला आहे. आणि हा प्रत्यक्ष संघर्ष अगदी औरंगाबादला रणगाडे आम्ही पाहिलेले आहेत. रणगाडे औरंगाबादला शहरामध्ये आलेले आहेत. सगळीकडे ब्रिटिशांचं भारताचं सैन्य शिरलं आणि पाहता पाहता हैदराबादच्या निजामाला पराभूत केलं. हैदराबादच्या निजामानं पांढरा झेंडा दाखवला 17 सप्टेंबरला. आणि खऱ्या अर्थानं हैदराबाद राज्य भारतीय संघ राज्यामध्ये सामील झालं.
खऱ्या अर्थानं हैदराबाद राज्याला स्वातंत्र्य मिळालं ते 17 सप्टेंबर 1948. आणि म्हणून पुढचं वर्ष हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून निश्चितपणे गौरवानं साजरं करण्यासारखी ही ऐतिहासिक लक्षणीय अशा प्रकारची ही घटना आहे. ही लक्षणीय घटना लक्षात घ्यावी या अनुषंगाने आपण एकूण हैदराबाद राज्यातला स्वातंत्र्य संग्राम हा मोठ्या प्रमाणात अभ्यासाचा प्रयत्न करायचा. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा कळसाचा अध्याय ज्याला आपण म्हणू, हा कळसाचा अध्याय म्हणजे हैदराबादचा मुक्तीसंग्राम ठरतोय. परंतु खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा अध्याय जो आहे तो तेव्हा रचला जाईल की जेव्हा पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात, पाकव्याप्त काश्मीर अजूनही आपल्या ताब्यात यायचं आहे. आणि ते ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य चळवळ परिपूर्ण होईल असं मत व्यक्त करून आपण जी मला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करून मी माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सरजी. हे व्याख्यान अतिशय अमृतकण वेचून घेणार आमच्यासाठी ठरलं. त्या व्याख्यानाचं आजच्या या आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी चंदन शिवे सर यांना करतो. चंदन शिवे सर. देशपांडे सर. देशपांडे सर. हा, आवाज येतो ना? हा येत बोला. हा, ठीक आहे. आभार प्रदर्शन करतो मी. हा करा चालेल. इतिहास संकलन समिती, अखिल भारतीय इतिहास संकलन समिती दिल्ली प्रांतांतर्गत देवगी प्रांताच्या वतीनं 75 व्याख्यान अमृत महोत्सवानिमित्त 75 व्याख्यान आपण आयोजित केल्यात. त्यापैकी आज 5वी व्याख्यानमाला झाली. डॉक्टर प्रभाकर देव यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि संस्थानांची चळवळ याच्यात विशेष असा भाग समजून सांगितला. त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि तसे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित आहे त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपण्याची तयारी करतो. सर देव सर. सर हो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार म्हटलं. अरे नमस्कार. खूप दिवसांनी ऐकलं. आरपी भांबरे बोलतो. अरे भांबरे. अरे बापरे. नाशिक बोलतोय. खूप दिवसांनी तुम्हाला ऐकलं म्हटलं. कधीची भेट पण नाही आपली. तुम्ही कुठे आहात त्या? मी या नाशिकलाच आहे. नाशिक जिल्ह्यातच आहे. अजून सेवेत आहे. बरं हो का. बरं वाटलं. आज ऑनलाईन का होईना आपली भेट झाली. हो धन्यवाद. तब्येत कशी आहे? प्रकृती कशी आहे? चांगली आहे. चांगली ना. वा वा. खणखणीत आवाज आला बिलकुल अगदी. भेटू सर. परत आपण भेटू. हो भेटू. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. जोशी भांबरे सर सर बोला. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. राधाकृष्ण जोशी बोलतो. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सर्वांना नमस्कार. नमस्कार जोशी सर. नमस्कार. नमस्कार. खूप दिवसांनी भेट आहे. हो अहो या कोरोनामुळे 2 वर्ष गेली ना आपली. हो ना. भेटत राहू आता. भेटत राहू. हो सर, भेटत राहू. काय हरकत नाही. येस सर. हो सर. स्वामी मॅडम नमस्कार. चला सर भेटू. सर्वांना नमस्कार. ओके सर. ओके. सर्वांनी आभारी सर. लेफ्ट नमस्कार सर्वांनी सर. लेफ्ट नमस्कार.
नमस्कार सर. मी गोविंद पारटकर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, मी डॉक्टर शाहजहान शेख, औसा कॉलेज. हो सर, नमस्ते सर. नमस्कार नमस्कार. नमस्ते नमस्ते. सर मागे पण आम्ही तुम्हाला ऐकलं. नमस्कार सर. नमस्ते. स्वामी मॅडम बोलते सर, मुरुम कॉलेज. ओके. हो मॅडम, हो. हा. नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. ओके सर. हे दिसतच नाही. ओके सर.